आज आपण बनवणार आहोत अशी एक रेसिपी ती आपल्याला 12 महिने खायला मिळणार आहे. चला तर मग सुरुवात करू. आज आपण 1 चमचा 2 चमचे मिरे, 1 चमचा मीठ आणि 1 चमचा हिंग टाकून अशी पावडर तयार करून घेतलेली आहे. या मिश्रणाची पावडर आपल्याला 1 किलो उडदाच्या पिठामध्ये मिक्स करून थोडं पाणी मिक्स करून या पद्धतीने याचा गोळा, घट्ट असा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे. तर पाहू शकता उडदाचं पीठ अतिशय चिकट असते, त्यामुळे जपून पटापट आपल्याला अशा पद्धतीने गोळा मळून घ्यायचा आहे. आणि पाहू शकता यामध्ये प्रमाण पाण्याचं अगदी कमी ठेवायचं आहे, चुकून पण जास्त ठेवायचं नाही, कारण हे पीठ आपलं पातळ होऊ शकतं. आणि ह्या पद्धतीने बघू शकता ह्याच्यापेक्षा घट्ट झालं तरी लय उत्तम. तर या पद्धतीने आपला गोळा घट्ट असा झालेला आहे. तर ही गोळा आपल्याला एका हवाबंद डब्यामध्ये पॅक करून ठेवायचा आहे. तर हा आपल्याला अशा पद्धतीने थोडंसं मळून मी हवाबंद डब्यामध्ये ठेवून देणार आहे. पाहू शकता अशा पद्धतीने खूप सक्त असं पीठ असं मळून घेतलेलं आहे मी. आणि हा हवाबंद डबा घेतला, तर यामध्ये मी हे पीठ ठेवलं आणि याला टोपण लावून टाकणार. तर मी संध्याकाळच्या टायमाला हे पीठ चिंबवून ठेवलेलं आहे, मळून ठेवलेलं आहे. आता उद्या सकाळी मी याला ओपन करणार आहे. तर पाहू शकता सकाळ झाली, आता ओपन केलेलं आहे पीठ. आता हे पीठ आपलं खूप छान असं मऊ झालेलं आहे. सक्त होतं तर ह्याला छान असं असं भिजलंय, मुरलंय पीठ. आणि पाहू शकता कसं असं मुरलेलं आहे. तर ह्याला आपण एका पोळपाटावर किंवा आपण पाटावर वाट्यावरती चेचून घेणार आहोत. वरवाट्यानं चेचून ह्याला मऊ करणार आहोत आणखीन. आणि ह्याला तेल लावायचं नाही. आणि छोटे छोटे असे चपातीसारखे उंडे करून त्याच्या अशा नेवाळ्या करायच्यात लांब. आणि आपल्याला एखादा साधा रीळ जो असतो मशीनचा, त्या धाग्याने आपल्याला ह्या नेवाळ्या केलेल्या अशा लाट्या केलेल्या आपल्याला अशा पद्धतीने लाट्या करायच्या आहेत आणि ह्या कट करायच्या आहेत. तर ह्याचं कट करण्याची सोपी पद्धत आहे. अशा पद्धतीने त्याला अडकवून असं क्रॉस गाठ मारल्यासारखं करून घ्यायचं आहे. आणि पटापट हे कापले जातात एकसारख्या आकारामध्ये, ह्याच्या लाट्या कापल्या जातात. आणि ह्या आपण अशा न हडकू देता एका पॅक डब्यामध्ये ठेवून द्यायच्यात. आणि पटापट आपण पापड लाटायला घेऊन पटापट अशा पद्धतीने पापड लाटायचेत. तर पाहू शकता अशा उत्तम असे पापड लाटून आपले झालेले आहेत आणि वाळायला ठेवायचेत पेपरवरतीच. तर पाहू शकता हवे असे आपल्याला पातळ जाड आपल्याला करायचे तसे पापड आपण करून घेऊ शकतो. तर मी अशा पद्धतीने पापड केलेत आणि पेपरवरती वाळण्यासाठी सुकण्यासाठी ठेवलेले आहेत. तर पाहू शकता अशा पद्धतीने पापड झालेले आहेत आणि तळल्यानंतर अगदी कुसकुशीत छान असे लागतात. चला तर मग वर्षभराची तयारी झाली. आता पापड पण झालेत, आता कुरडया सगळे झालेत. त्यामुळे तुम्हाला जर ही पापड आवडले असले तर एक लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.